हरि सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासन, दोन्ही हात गुडघ्यावर. कणा सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपऱ्याशी स्थिर, मनवटी जमिनीला समान आणि डोळे अलगद मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. करणार कपाल भागी 20 ते 25 आवर्तन ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हेलेशन दोन्ही नाकपुड्याने एकत्रित. सर्विस असेल तर ही कृती करणं टाळायचं आहे. सुरुवात करूया. आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास घेताना पोट किंचितस बाहेर येईल आणि तो श्वास सोडून पोटात आपल्या दिशेने हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 20 ते 25 आवर्तन आपल्या क्षमतेत. कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासात घेताना दोन्ही हातांचे व्यायाम आपल्या पहिला बोट अंगठा यांचा एकमेकांना हलकासा स्पर्श आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपल्या आयब्रो सेंटर मध्ये ओमची प्रतिमा पाहण्याचा प्रयत्न. अ उ म आणि चंद्रबिंदू असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या भूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा ह्या एका क्षणी परमेश्वराचं रूप असलेल्या ओम आपण करणार आहोत 3 मध्यम पट्टीतले उच्चार सलग एका लागोपाठ. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक सहज श्वास करून घेऊया आणि श्वास सोडत उच्चार. ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवातीसाठी ओंकारं संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः सामदं मोक्षदं च ओंकाराय नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेचा पुढे झुकायला सुरुवात. जोडलेले हात आणि आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेत बसत. श्वास सोडत खाली हस्त बसत. नेट बसत. अलगद डोळे उघडून एक दृष्टिकोनाकडे हरी शुभ सकाळ. बेंड ट्विस्ट अँड स्ट्रेच. त्यासाठी सुरुवात. दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे.
उजवा पाय फोल्ड करूया, पाऊल डाव्या पायाची मंदिरात घेऊया. त्यानंतर सुरुवात करूया. दोन्ही हात डाव्या पायाची मंदिरात असतील. एक श्वास भरून घेऊया. श्वास थोडी कमरेच्या पुढे शिकायचे. पुन्हा श्वास घेतो आणि श्वास सोडत उजव्या दिशेने खाली वळून कपाळ जमिनीकडे, डावा पाय मात्र सरळ. एक अशी आपल्याला थोडीशी जलद हालचाल 5 वेळा करायची. फॉरवर्ड बेंड आणि मग 2 3 5. 5 वेळा एका बाजूने दिशा बदल. उजवा पाय सरळ करायचा, डावा पाय फोल्ड. दोन्ही हाताचा उजव्या पायाची बाजूला पाठीचा कणा श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुढे झुकूया. श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे खाली. एक श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे, श्वास घेत वर, श्वास सोडत डावीकडे खाली. तो असा आपला अजून 3 वेळा श्वासाशी आधारित कृती करण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र आपल्याला शक्यतो फोल्ड न करता सरळ ठेवायचा. 3 4 आणि लास्ट राऊंड 5. 5 वेळा झाले की थांबायचं. दोन्ही पाय समोर असतील आणि आता करणारा तो काय छान आपल्या हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. दोन्ही हात वर असतील. एक श्वास भरून घेऊया आणि थोडस मागे झुकूया आणि श्वास सोडत पुढे. एक श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 3 हाताच्या मुठी बाहेर जाऊ देत पावलाच्या. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 4 लास्ट राऊंड श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 5 आता दोन्ही हात समोर, हाताच्या मुठी जमिनीला समान. आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 2 श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 3 बरोबर श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 4 आणि आता लास्ट राऊंड श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 5 बरोबर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. जास्तीत जास्त अंतर असेल आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. आता इथे तृतीताई तुम्ही फक्त साईडवर झुकू नका, बाकी ही कृती केली तरी चालेल. बाकीच्या मात्र आता आपलं उजव्या डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ देत आणि सावकाश उजव्या साईडला झुकायचंय. कपाळ गुडघ्याकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि डावा हात आहे तो उजव्या हाताच्या जवळ आणण्याचा प्रयत्न. अट्टाहास नाही. 1 आणि अशी ही कृती थोडीशी डायरेक्ट. 2 3 4 5 बरोबर. 6 7 8 9 10 थांबायची. साईडवर आपला बेंड झालेला आहे आणि आता तशी पाय बटरफ्लाय मध्ये घ्यायची. पावलं जळून घ्यायची. हाताची पकड पावलांच्या खाली असेल. पाठीच्याकडे सरळ, डोळे बंद, चेहरा अगदी शांत. आणि आता सावकाश श्वास घे. दोन्ही पाय वर, अगदी सावकाश श्वास सोडत खाली. इनहेल अप, exhale down. Inhale up, exhale down. Last round. Inhale up, exhale down. आणि आता थोडीशी जलद मोमेंट. हाताची पकड पुन्हा घट्ट करायची आणि सुरुवात करूया. जास्तीत जास्त पाय वर खाली करण्याचा प्रयत्न. आणि आता सावकाश कृती थांबायची.
मगाशी आपला साईडवर्ड बेंड झाला, तर आपण थोडंसं फॉरवर्ड बेंड करणार आहोत. पावलं थोडीशी पुढे आणि करणार आहोत कुर्मासन. उजव्या पोटरीच्या खालून उजवा हात, डाव्या पोटरीच्या खालून डावा हात, थोडीशी पावलं पुढे घेऊन दोन्ही हातांची कोपरं जमिनीवर, आणि त्यानंतर आपलं कपाळ दोन्ही पावलांना लावण्याचा प्रयत्न. अट्टहास नाही, कपाळ पावलांच्या दिशेने घेऊन जा. आपापल्या क्षमतेने ते थांबायचं आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. खांद्याचे स्नायू रिलॅक्स सोडायचे आहेत. पोटाचे स्नायू सुद्धा रिलॅक्स असतील. डोळे बंद, जोड श्वासाची. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडूया. आपल्या गुडघ्यावर आणि हॅमस्ट्रिंग्स मसलला आलेला ताण त्याकडे लक्ष. उलटचाल, सावकाश, कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर. दोन्ही पाय सरळ करूया. विश्वास. तुम्हाला हे आसन गरजे होते तृप्तीसाठी, पण मी तुम्हाला काही विश्वास. मान मागे सैल सर करूया. दोन्ही पायांमध्ये आता साधी मांडी घालायची. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर असतील. हाताच्या तळवे सिलिंगच्या दिशेला. दोन्ही हात जॉईंट करून घेऊया. आपल्या हातांची बोटं आपल्या शोल्डरवर असतील. दोन्ही कोपरं समोरून जॉईन करायचे आणि आता सुरुवात करूया. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. ती श्वासाशी आधारित सावकाश पूर्वी श्वास घेत वर. आपल्या छातीचं जे एक्सपान्शन होतंय, आकुंचन होतंय त्याकडे लक्ष. श्वास सोडत खाली. पुन्हा एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 3. पुन्हा दोन्ही कोपरं समोरून जॉईन. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1. श्वास घेत मागे, बरोबर, श्वास सोडत पुढे. 2. लास्ट राऊंड. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3. पुढे थांबायची. दोन्ही हात गुडघ्यावर, डोळे बंद. एक समज श्वास सोडून घेऊया आणि नाकाने श्वास सोडून घेऊया. करूया नेक रोटेशन. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये सावकाश आपली मान पुढे झुकली जाईल. हनुवटी गळ्याकडे. तुम्ही बघा तृप्तीताई, जर जमलं तर एक राऊंड करायला हरकत नाही, अगदी सावकाश करा. आपण बाकीचे 2 राऊंड करायचे. हनुवटी आपली गळ्याकडे गेली आहे, डोळे बंद आहेत आणि आता सावकाश मान आपली उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी, उजवीकडे, पाठीमागे, डावीकडे, मध्यभागी. विरुद्ध बाजूने मान आपली डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे, मध्यभागी. अजून एक राऊंड. मान डावीकडे, पाठीमागे, उजवीकडे आणि मध्यभागी. मध्यभागीवर थांबायचं आणि सावकाश मान सरळ करायची. डोळे बंद. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ही पकड आपल्या मानेच्या मागे असते, बरोबर. आणि आता पुन्हा समोरून दोन्ही कोपरं जॉईन करून घ्यायची आणि आता श्वास घेत लांब, जास्तीत जास्त लांब, बरोबर. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, बरोबर. श्वास सोडत जवळ. लास्ट राऊंड. श्वास घेत लांब, श्वास सोडत जवळ. दोन्ही हात खाली. आज आपल्याला गोमुखासन हे नवीन आसन बघायचंय. त्यासाठी आपण थोडेसे आपले शोल्डर जे आहेत ना ते जरा अजून मोकळे करतोय. आता काय करायचंय, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करायचा आणि तो मागून डाव्या खांद्यावर ठेवायचा. आणि मग डावा हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचा आणि तो मागून उजव्या आपल्या खांद्यावर असेल. मान सरळ असेल, नजर समोर आणि आता डोळे बंद.
पुन्हा एकदा आपलं लक्ष या ताणलेल्या फुफ्फुसांच्या स्नायूंकडे, त्याचबरोबर आपल्या शोल्डरकडे. मान समोर असेल, कुठेही आपल्याला ते पुढे किंवा मागे न झुकवता कृती करायची आहे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपल्या श्वासाकडे लक्ष. सावकाश खाली आणि डावा हात गुडघ्यावर येईल आणि मग उजवा. डोळे उघडायचे आहेत. अगदी सावकाश. डावा हात गुडघ्यावर आणि मग उजवा. डोळे बंद. आज आपण आधी सुरुवातीला करूया वक्रासनाची प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर आपण गोमुखासन बघूया कसं केलं जातं. वक्रासनासाठी आपण शिकलेलो आहोत, पण तरी एकदा पुन्हा जर हवं असेल तर बघून घ्या किंवा एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले. तुम्ही फक्त तृप्तीताई मागे वळू नका, बाकीची कृती केली तरीही चालेल. ठीक आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपण उजवा पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करूया आणि त्याचं पाऊल पूर्णपणे आधी सीटच्या जवळ येऊ दे. पूर्णपणे सीटच्या जवळ येऊ दे आणि आपल्या उजव्या पायाला आधी हाताचा विळखा घाला. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं. एवढं तुम्ही करू शकता तृप्तीताई. फक्त पाठीच्या कण्याला जास्त स्ट्रेच येणार नाही तेवढं बघ. डोळे बंद. आपली टाच जी आहे उजव्या पायाची ती अजून थोडीशी स्ट्रेटच्या जवळ येऊ दे, म्हणजे आपल्या बोटावरती छानपैकी दाब भेटतो. डोळे बंद. पाठीचा कणा सर. आता कधी कधी पवन मुक्तासन जेव्हा आपण करतो शरीराची, तेव्हा आपल्याला काही लिमिटेशन असतात. पटकन आपल्याला जास्त पायावर उचलता येत नाही, म्हणून आपण हे बैठक करतो. डोळे बंद. आणि आता श्वास घेत आपल्याला मान थोडीशी वरण्याच्या चेहरा सिलिंगला समांतर आणि श्वास सोडत खाली हनुवटी किंवा नाक मृदू. तुम्ही फक्त ही कृती करू नका तृप्तीताई, बाकीच्यांनी करायला हवं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आपली हनुवटी किंवा नाक गुडघ्यावर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा वाचतो. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. घेऊन थांबायचं आणि आता हाताची पकड सोडून द्या आणि जो पाय आपण उजवा पाय फोल्ड केला ना तो थोडस पुढे घेऊ. आपल्या डाव्या गुडघ्याच्या शेजारी उजव्या पायाचं पाऊल घेऊ. डाव्या गुडघ्याच्या शेजारी. आणि आता उजवा हात मागे असेल आपल्या सीटच्या इथे. आणि आता बघूया डावा हात डोक्याच्या दिशेने वर करा. डावा हात सरळ वर करा आणि तो अपोजिट साइडने विरुद्ध साइडने उजव्या गुडघ्याच्या जवळ डाव्या हाताचं कोपर येतो. उजव्या गुडघ्याच्या जवळ. हा बस. आणि आता आपला हात जो आहे डावा हात तो उजव्या पावलाच्या दिशेने असा सैल सरकून. हा हा बरोबर बरोबर. ठीक आहे. आता पुढची कृती बाकीच्यांनी करू नका. तृप्तीताई तुम्ही हे अवॉइड केलं तरी चालेल. जर पाठीच्या कण्याला त्रास होत असेल तर तुम्ही समोरून विळखा घालू शकता आपल्या पायाला. हा हा बरोबर. आणि थोडस टेकून बसला तरी चालेल. बाकीच्यांनी आता सावकाश उजव्या साईडला मागे वळा आणि मागची भिंत बनण्याचा प्रयत्न करा. उजव्या साईडने मागे वळून. हा बरोबर. आणि आपला जो डाव्या हाताचा कोपर आहे ना त्याच्याने थोडासा उजवा गुडघा आपला डाव्या दिशेला थोडासा झुकला जाईल, तर काही हरकत नाही. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आपण करतोय वक्रासन. इथे आपल्या पाठीच्या कण्याला एक ट्विस्ट वक्रता प्राप्त होते. तिथे स्ट्रेच ताण दाब निर्माण होतो. डायबेटीस प्रतिबंधात्मक आहे. त्याचबरोबर आपल्या शोल्डरच्या इथे सुद्धा तुम्हाला बघा हलकासा प्रेशर वाटेल. बरोबर. उलटसार करूया. श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सावकाश मान वरती. हाताची स्थिती सोडून द्या. बरोबर केलं. आणि उजवा पाय सरळ. थोडा वेळ विश्रांती. उजव्या हाताला प्रेशर गेला असेल तर थोडासा हात झटकून घ्या उजवा हात, जर प्रेशर गेला असेल तर. कारण की आपण नकळत आपला शरीराचा भार जो आहे तो कुठेतरी एका साईडला शिफ्ट करतो. थोडा वेळ विश्रांती घेऊया.
तर ही स्मृती विरुद्ध बाजूने. सुरुवातीला आपण करतोय अर्धकवळ मुक्तासन बैठक कृतीमधलं. डावा पाय फोल्ड करूया. त्याचं टाच जी आहे ती पूर्णपणे येऊ देत आपल्या स्थितीच्या बरोबर डाव्या हाताची. हाताने थोडासा पाय सोडून घ्यायचा आणि मग वळू. एका हाताने दुसऱ्या हाताचं बोपर पकडायचं किंवा हाताची बोटं क्लच. उजवा पाय सरळ, पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. एक हलकं स्मित असते आपल्या चेहऱ्यावर, खांदे रिलॅक्स असतील, चेहरा सुद्धा शांत आहे. डाव्या बाजूला आलेला दाब त्याकडे लक्ष. आणि आता श्वास घेत आपल्याला मान वर न्यायची, चेहरा सिलिंगला समांतर. श्वास सोडत खाली, हनुवटी किंवा नाक पुढे लावायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 2, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली 3, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आणि आता डावा पाय जो आपण फोल्ड केला त्याच्या हाताचा वळखाली सोडून द्या. डावा पाय आपल्या डाव्या गुडघ्याच्या दुसऱ्या गुडघ्याच्या जवळ येते, पाऊल डाव्या पायाचं पाऊल उजव्या गुडघ्याच्या जवळ येते आणि डावा हात मागे आपल्या सीटच्या इथे. बरोबर. आता इथे थोडासा पाठीचा कणा आपला नकळत असं मागे झुकला जातो, तो आधी तो एकदम सरळ करून द्या समोर. आणि मग उजवा हात डोक्याच्या दिशेवर घ्यायचा. उजव्या जो कोपर आहे त्याचा डाव्या गुडघ्याला स्पर्श होऊ दे आणि उजवा हात पावलाच्या दिशेने सैल सरसो. मागून हात थोडासा आपला बघा ऍडजस्ट करायचा आहे, पाठीचा कणा सरळ असेल. आता समजा इथे आपल्याला हात जमत नसेल, पुढे पावलापर्यंत जात नसेल, तर समोरून विळखा घाला. समोरून विळखा घातला तरीही चालेल आपल्या पायाने. आणि त्यानंतर डाव्या दिशेने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न. आपल्याला कुठल्याही स्थितीमध्ये आहे तेच लाभ मिळतात, कारण की इथे आपल्याला मागे वळायचं आहे. पाठीच्या कड्याला पुन्हा एकदा विरुद्ध बाजूने पीळ, ताण आणि दाब त्याचा अनुभव. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. दोन्ही खांदे एका सरळ रेषेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अट्टहास नाही. जोड आपल्या श्वासाची आहे. इथे आपल्या खांद्यांचे स्नायू सुद्धा ताणले जातात. उलट चाल करताना डोळे उघडायचे आहेत. एक श्वास सोडून घ्यायचा, श्वास सोडत सावकाश मागे मागे. आता डोळे सोडून सोडून ठेवूया. डावा पाय सरळ करूया. आणि आज आपण पाहणार आहोत गोमुखासन. तर हे कसं करायचं बघून घेऊया. कॉन्ट्राइंडिकेशन याचे असे आहेत की ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी ही कृती करणं टाळायचं. त्याचबरोबर नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन आणि फ्रोझन शोल्डर असतील तर सुद्धा हे आसन करताना थोडीशी आपल्याला म्हणजे खांद्याची दुखापत होऊ शकते. तृप्तीताई तुम्ही थोडस ट्राय करायला हरकत नाहीये. आधी बघून घ्या. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. सुरुवातीला आपल्याला उजवा पाय फोल्ड करायचा आहे, त्याचं पाऊल बघा. उजव्या पायाचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ आलं. मग जो पाय खाली आहे डावा तो फोल्ड करायचा आणि त्याचं पाऊल उजव्या सीटच्या खाली. आधी बघून घ्या असं केलं जातं. आता बघा दोन्ही जी पावलं आहेत ती विरुद्ध बाजूने आपल्या सीटच्या जवळ आहे. डाव्या पायाचं पाऊल उजव्या सीट जवळ आणि उजव्या पायाचं पाऊल डाव्या सीटच्या. आता ह्याला गोमुखासन का म्हणतात, तर हे जे दोन पाय आहेत हे गायीच्या पानाप्रमाणे नसतात आणि जे आपले गुडघे जे एका रेषेमध्ये आले ते गायीच्या तोंडाप्रमाणे नसतात, म्हणून ह्याला गोमुखासन म्हणतात. आता हे झालं गोमुखासन. त्याच्या पुढचं जी कृती आहे ती म्हणजे बद्ध हस्त गोमुखासन. तर आता ते कसं करायचं. आता जो पाय आपला खाली आहे, डावा पाय खाली आहे त्याच्यावर उजवा पाय, त्यामुळे उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात ठेवायचा. हाताची बोटं बघा जमिनीच्या दिशेने आहेत आणि मग त्याच्यावर उजवा. ही झाली पूर्ण गोमुखासनची स्थिती. हे ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा आसन मानलं जातं. त्याच्यामुळे आपल्या मना म्हणजे एक वेगळा ताजेतवाना येतो, मन सुद्धा. आणि त्याचबरोबर आपल्या पायाचे स्नायू सुद्धा बळकट होतात. पाठीच्या कण्याचं सुद्धा आरोग्य इथे सुधारतं. आता पुढची कृती बघा, बद्ध हस्त. तर हे कसं करायचं. उजवा जो हात आहे तो डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि तो मागे फोल्ड करायचा. आणि डावा हात आहे तो खालून उजव्या हाताच्या जवळ घेऊन जायचा आणि थोडीशी मागे होतो. आणि ते आपण एक नॅपकिन घेऊ शकतो. तुम्हाला मी दाखवते.
ते बघा, दोन्ही पावलं कशी पूर्णपणे बाहेर आले, पाठीचा गळा इथे सरळ राहतो, उजवा हात डोक्याच्या दिशेने वरून तो मागे नेला आणि डावा हात मागून दुसऱ्या हाताच्या जवळ. आता इथे तुम्ही एका हाताने दुसऱ्या हाताचा आपल्याला बोट पकडायचे आहे. समजा आपल्याला ही स्थिती सहज घेता येत नसेल तर नॅपकिनचा आधार घ्यायचा. नॅपकिनचं एक टोक एका हाताने पकडायचं आणि मग दुसरं टोक पकडायचं आणि जो हात वर आहे त्या दंडाचा स्पर्श त्या कानाला माहिती द्यायचा आणि जास्तीत जास्त हात जमिनीच्या दिशेने आणि सिलिंगच्या दिशेने ताणण्याचा प्रयत्न. हे झालं बद्धहस्त गोमुख. इथे आपला पाठीचा कडा सरळ असेल, मान सुद्धा मध्यभागी, ती कुठेही पुढे मागे न झुकवता या प्रकारे आपल्याला कृती करायची. आसन सोडताना जो हात खाली आहे तो पंधा गुंडावर येईल आणि मग वरचा. ठीक आहे, करूया सुरुवात. बघा, तुम्हाला दाखवतो. जेव्हा आसन आपण पुन्हा एकदा सोडतो तेव्हा जो पाय खाली आहे, डावा पाय खाली, तो पहिला सरळ करायचा आणि मग दुसरा. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. यथाशक्ती प्रयत्न तुम्ही सुद्धा पाठीच्या गळ्याला त्रास होत असेल तर हात जे वर आपण नेतो ना ते नेऊन बाकी पायाची स्थिती घ्यायला हरकत करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपण फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या जवळ घेऊन. डाव्या पायाच्या वरून आपल्याला तो पाय घ्यायचा, बरोबर बरोबर. आणि मग खाली जो डावा पाय आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्ही पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्या, बरोबर. गोमुखासन जे आहे हे आपल्याला दोन्हीही बाजूनी करायचं आहे, एकदा डावा पाय आणि दुसरा. आता डावा पाय आपला खाली आहे, त्याच्या उजवा गुडघा आहे, म्हणून उजव्या गुडघ्यावर प्रथम डावा हात येईल, डाव्या हाताची बोटे जमिनीच्या दिशेने आणि मग त्याच्यावर उजवा. डोळे बंद. एखादं असं स्मित असते चेहऱ्यावर. आपण जो अभ्युक्तीबंध धारण केलेला आहे त्याकडे आपली जाळी. उजव्या पायाचे जे थाय मसल्स आहेत ते आलेला स्ट्रेच त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता करूया बद्धहस्त. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या हाताला होते आणि तो मागे फोल्ड करायचा. खालून डावा हात घेऊन जायचा आणि दोन्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न. मान सरळ. हे डायबिटीस प्रतिबंधात्मक सुद्धा मानलं गेलेलं आहे हे आसन. त्याचबरोबर इथे आपली लंग्स कॅपॅसिटी सुद्धा सुधारते. बरोबर, छान छान केलं, चांगला प्रयत्न. आणि बाकीच्यांचं पण छान आहे. आणि आता डोळे बंद करूया. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आपल्या क्षमतेने श्वास घेऊया, श्वास सोडून. आणि उलट चाल करताना डोळे उघडायचे. डावा हात प्रथम उजव्या गुडघ्यावर येईल आणि मग वरून उजवा हात. जो पाय खाली आहे डावा पाय प्रथम सरळ करूया, खालून आणि मग उजवा. थोड्या वेळ विश्रांती. आणि आता विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या उजव्या सीटच्या जवळ आणि खालून उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीटच्या. दोन्ही बाजूने आपल्याला हे आसन करायचं असतं, बरोबर. यथाशक्ती प्रयत्न. जर फ्रोझन गुडघे असतं, गुडघेदुखीचा जर त्रास असेल तर अट्टहास न करता करा. आता डाव्या गुडघ्यावर प्रथम उजवा हात येईल, हातांची बोट जमिनीच्या दिशेने आणि मग डावा. डोळे बंद. पावलं आपली आपण ऍडजस्ट करायची, सीटचा भाग पूर्णपणे जमिनीवर ठेवायचा. आणि आता इथे डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध आपला आपण तपासून पाहूया. कुठे आपल्याला आता जास्त स्ट्रेच वाटतोय. डावा पायावरती तिथले सगळे थाय मसल्स तिथले स्नायू काढले गेले, त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता करूया बद्धहस्त गोमुखासन. त्यासाठी डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा, डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला, तो मागे फोल्ड करायचा,
खालून उजवा हात घेऊन जायचा आणि दोन्ही हातांची बोटे एकमेकांमध्ये गुंतवून घ्यायचे किंवा नॅपकिनचा हातात घेऊन तुम्ही कृती करू शकता. जो हात आपला वर आहे म्हणजे डावा हात तो अजून थोडासा सिलिंगच्या दिशेने त्याचा कोपर काढण्याचा प्रयत्न करा. उजवा हात मागे आहे खाली, डोळे बंद. विरुद्ध साईडने आता आपल्या पूर्णपणे शोल्डरच्या इथे फुफ्फुसांच्या इथे आलेला ताण त्याकडे लक्ष श्वास स्पष्ट उलट चाल करताना प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल आणि मग वरून डावा हात अगदी सावकाश. उजवा पाय प्रथम सरळ करूया आणि मग डावा जो पाय खाली आहे तो प्रथम सरळ आणि मग दुसरा विश्रांती. लंज स्थितीमध्ये इथे उजून उभं राहायचं. दंड स्थितीमध्ये विश्रांती. आणि करणार आहोत आपण आता लाकूड तोडा ऍक्शन. लाकूड तोडा ऍक्शन मध्ये काय करायचं, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. तुम्ही फक्त हे करणार थोडंसं टाळा, कारण की ते आपल्याला जग देऊन पुढे झुकायचंय, त्यामुळे पाठीच्या करायला त्रास. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. तुम्ही थोडेसे हात असे लांब आणि जवळ करू शकता. श्वास घेत हात लांब करा आणि श्वास सोडून करा. बाकीचे आपण सुरुवात करू. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया, हातांची बोटे एकमेकांमध्ये पोहोचून घेऊया, क्लच करायचे एकमेकांमध्ये आणि आता श्वास घेत वर जायचंय, बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडताना पुढे. दोन्ही हात आपल्या दोन्ही पायांच्या मधून जाऊ दे. हातांची जी पकड आहे ती स्विंग करायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. एक श्वास घेत वर, दाखवून थोड्या कसा घाव होत असतो. श्वास सोडत खाली. दोन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. तीन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. चार लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत. पाच विश्रांती. आता आपण एक आसन बघणार आहोत, नटराज आसन. आणि कसं करायचं बघून घेऊया. आता इथे आपल्याला बॅलन्स आपल्याला नीट सांभाळायचं आहे, त्यामुळे समोर तुम्ही एखादी भिंत किंवा एखादं खुर्ची टेबल जे काही आहे ते पकडू शकता एका हाताने. तर आधी बघून घ्या हे कसं केलं जातं. एकेका पायाखाली करायचं. आधी मी तुम्हाला उजव्या पायाला दाखवते. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. इथे आता आपल्याला उजवा पाय जो आहे तो फोल्ड करायचा, त्याचं पाऊल पकडायचं, अँकल पकडायचं उजव्या पायाचा. त्यानंतर डावा हात सरळ घ्यायचा समोर आणि मग थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. बघा कमरेतनं पुढे झुकायचंय. तुम्ही डाव्या हाताने कुठल्याही गोष्टीचा एका आधार घेऊ शकता. आणि आता जो पाय फोल्ड आहे, उजवा पाय फोल्ड आहे, त्याची जी मांडी आहे ती थोडीशी स्प्रेड करायची, जमिनीला समांतर येईल अशी. नजर समोर डाव्या हाताच्या बोटात. तर इथे आपल्याला आपलं कॉन्सन्ट्रेशन, आपलं बॅलन्स व्यवस्थित सांभाळायचा प्रयत्न करायचा. आणि उलट चाल करताना सावकाश मध्यभागी यायचं, हात खाली. कंट्रोल मुवमेंटने आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. यथाशक्ती प्रयत्न. आता इथे पुन्हा ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी ते आसन करताना काळजी घ्यावी, किंवा फक्त पाय फोल्ड केला तरी हरकत नाहीये आणि उजवा हात डावा हात समोर घ्यायचा. फक्त कमरेतून झुकू नका. कृतीताई तुमच्यासाठी सूचना. बाकी आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. उजवा पाय फोल्ड करूया, तसा अँगल पकडायचं. डावा हात सरळ असेल, डावा हात सरळ घ्यायचा समोर, बरोबर. आणि आता हळूहळू कमरेतनं पुढे सुद्धा, हळूहळू कमरेतनं पुढे. कमरेतनं पुढे झुकायचंय आणि जो पाय आपला उजवा पाय त्याची मांडी थोडीशी स्प्रेड करा. बरोबर. नजर थोडस बघा होत आहे, किंवा डाव्या हाताने ना पकडा एखादी गोष्ट, भिंत किंवा जे काही असेल ना त्याचा आधार घ्या आणि मग थोडस पाय स्प्रेड करण्याचा प्रयत्न.
हे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. ओके. ती खुर्ची आहे ना ती समोर घेऊ. राईट. खुर्ची समोर आणि त्याच्यावरती आपला हात घेऊन दे. हा हा. खुर्चीचं जे हा तो हँडल आहे ना खुर्चीचा हँडल असं समोर ठेवा त्याच्यावरती हा 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 बरोबर. आणि आता ती हा खुर्ची पकडाय का खुर्ची किंवा बॉल वॉटेवर तुम्हाला जे शक्य आहे बरोबर. बरोबर हा. ठीक आहे. थोडासा तो पाय आहे ना मागचा फोल्ड केला तर थोडासा स्प्रेड व्हायला पाहिजे. मे बी जागेच्या ह्याच्यामुळे तुम्हाला ते जमत नसेल. आता दुसऱ्या बाजूने करताना ना खुर्ची स्क्रीनच्या समोर येऊ. दुसऱ्या पायाने करूया. तो पाय खाली घ्या खुर्ची तर स्क्रीनच्या समोर घ्या. चेअर हा स्क्रीनच्या समोर. हा आणि तुम्ही त्या चेअरच्या मागे बरोबर. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. डावा पाय फोल्ड करूया. त्याचा अँगल पकडायचा आहे. उजवा हात समोर येऊ दे. आता उजव्या हाताने ती खुर्ची पकडायचा प्रयत्न. खुर्ची पकडा उजव्या हाताने. हा तुम्ही थोड्याशा मागे इंचेस मागे बरोबर. आणि थोडस कमरेतनं पुढे झुकायचंय. बरोबर. ठीक आहे छान. आपापल्या क्षमतेने थांबण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आता इथे आपल्याला थोडेसे गुडघ्यांचे स्नायू सुद्धा आपले ताणले जातात. छान. सावकाश उलट पाय खाली हात खाली विश्रांती. ही सगळी कशी बॅलन्सिंग असतं आहेत नटराजासन किंवा वृक्षासन जे आपण करतो. आणि आता सूर्यनमस्कार त्यासाठी मॅटच्या पुढे दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. मान मध्यभागी. डोळे बंद. दोन्ही हात जोडून घ्यायचे. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उजळणारा सूर्य पाहण्याचा प्रयत्न. आपल्या भूमध्यामध्ये नुकताच डोंगराकडून उजळणारा सूर्य जो त्याच्यातून आपल्याला ऊर्जा प्राणशक्ती मिळते. सर्वश्रेष्ठ कर्म देवता सूर्य देवता तिला आपण मनोभावे वंदन करूया. प्रचंड कृतज्ञता की आपल्याला दिवसभर ऊर्जा देते प्राणशक्ती देते त्या सूर्य देवतेला आपण मनोभावे वंदन करूया. आणि गायत्री मंत्राचं पठण आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. गळगुया. एक नमस्कारासन. दोन हस्त उत्थानासन. तीन हस्त पादासन. कमरे कपडे सुकायचं आहे. चार उजवा पाय मागे अश्व संचलनासन. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर टाक. तीन शरीर नजर केली. चार अश्व संचलनासन. पाच डावा पाय मागे चतुरंग दंडासन. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असते. टाचा सिलिंगच्या दिशेला असते. बरोबर. सहा अष्टांगासन. दोन पायांची चवळे. दोन गुडघे जमिनीवर. दोन हातांचे तळवे जमिनीवर आहेत. आणि आपलं कपाळ किंवा हनुवटी आणि छातीचा भाग जमिनीवर. सहा अष्टांगासन. सात भुजंगासन. तिच्या तिथे दोन्ही हात सरळ सरळ असतो भुजंगासन. नजर आपली सीमेकडे. तोंड बंद. आठ पर्वतासन. दोन्ही पाय मागून एकमेकांच्या जवळ येऊ दे. टाचा जमिनीच्या दिशेने असू दे. नजर आपली दोन्ही पायाच्या अंतराकडे. आठ पर्वतासन. बरोबर. नऊ उजवा पाय पुढे अश्व संचलनासन. डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर. टाक सिलिंगच्या दिशेने. नजर सिलिंगच्या दिशेने. नऊ अश्व संचलनासन. उजवा पाय पुढे. दहा हस्तपादासन. डावा पाय पुढे. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. अजून 3 आपल्याला करायचे यथाशक्ती प्रयत्न असेल.
ओम आदित्याय नमः। एक नमस्कारासन, दोन हस्तोत्तरासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे अश्व संचलनासन, पाच चतुरंग दंडासन, उजवा पाय मागे नजर दोन्ही हातांच्या मध्ये स्लॅटिंग पोझिशन, बरोबर. सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, त्याचा जमिनीकडे दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यावर. नऊ डावा पाय पुढे अश्व संचलनासन, दहा हस्तपादासन, अकरा हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. अजून 2 मिनिटं करायचे. पुन्हा पूर्वस्थिती दोन्ही हात खाली आहे आणि मग ओम आदित्याय नमः. एक नमस्कार असेल, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार उजवा पाय मागे अश्व संचलनासन, पाच चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, त्याचा जमिनीकडे, नऊ उजवा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. शेवटचा ओम भास्कराय नमो नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे अश्व संचलनासन, पाच उजवा पाय मागे चतुरंग दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ डावा पाय पुढे अश्व संचलनासन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कार. श्वासाची गती वाढली असेल तर मुख्य कृती दोन्ही पाय अंतर घ्यायचं, थोडस पुढे झुकायचं, नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने फुंकर मारण्याप्रमाणे सोडता. खाली बसायचं. आज आपण एक नवीन मुद्रा बघणार आहोत, विपरीत करणी मुद्रा. तर ही कशी करायची बघून घेऊया. पुन्हा एकदा ऍडव्हान्स आसन आहे हे विपरीत करणी मुद्रा. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त आहे, पण याचे कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन, हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास असेल तर ही मुद्रा करणं टाळायचं आहे. तर आधी बघून घेऊया कसं केलं जातं. शयन स्थितीमध्ये आपल्याला जायचं आहे. आपण मागच्या वेळेला रोलिंग पाहिलं होतं, आठवतंय का? दोन्ही पाय आपण फोल्ड केले होते आणि रोलिंग केलं होतं. तर त्या रोलिंगच्या आधाराने सुद्धा तुम्ही ही कृती करू शकता. मी तुम्हाला दोन्ही प्रकारे दाखवते. रोलिंग म्हणजे आपण दोन्ही पायाचे फोल्ड करायचे, आपल्या हातांची पकड दोन्ही गुडघ्या आपल्या पायांवरती कुठून पटकायचं आणि मग पुन्हा जमिनीवर जायचं, पाय वर घ्यायचे, सीटचा भाग थोडासा वर उचलला जाईल आणि मग आपला आधार जो आहे हा सीटच्या इथे जायचा आणि दोन्ही पाय वर, नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्यांकडे. ही झाली विपरीत करणी मुद्रा. इथे आपल्या गळ्याच्या स्नायूवरती पूर्णपणे दाब येतो, रक्तप्रवाह हा पुन्हा एकदा हृदयाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून ज्यांना हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकार आहे त्यांच्यासाठी ही मुद्रा वर्ज्य आहे. स्त्रियांसाठी अतिशय उपयुक्त. गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतात. व्हेरिकोज वेन, सायटिका सारखा त्रास कमी होतो. आता आसन सोडताना दोन्ही पाय जे आहेत ते हळूहळू आपल्या डोक्याच्या दिशेने येतील. दोन्ही हात जे आहेत ते जमिनीवर टेकवायचे आणि मग पाठीचा एक एक मणका टेकत टेकत डोकं कुठेही न उचलता नियंत्रित कंट्रोल मुवमेंट मध्ये दोन्ही पाय खाली येतील.
आता हे मी दाखवलं तुम्हाला रोलिंग मध्ये. आणि नॉर्मल आपण कशी करू शकतो, दोन्ही पाय असेच जोडलेले ठेवायचे. दोन्ही पाय आपल्याला हळूहळू 30 अंश, 60 अंश आणि मग 90 डिग्री वर घेऊन घ्यायचे. सीटचा भाग थोडासा असा वर उचलायचा आणि मग आपल्या हातांचा आधार आपल्या सीटच्या इथे देऊन तो अजून थोडासा असा वर उचला, या प्रकारे. दोन्ही पायांच्या अंगठे आपल्या नजरेच्या टप्प्यामध्ये येतील. आणि मग आसन सोडताना सावकाश आधी पाय आपला डोक्याच्या दिशेने होतील, हातांचा आधार जमिनीवर द्यायचा, पाठीचा मणका एक एक टेकवायचा आणि मग उलटचा. ठीक आहे. ज्ञानेश्वर सरांनी हलासन करून घ्यावे. सावकाश उलटचा. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशीला आपण शेअर केली. थोडस सायकलिंग करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 90 डिग्री वर येतील आणि सायकलिंग एकेका पायाने. 1, बरोबर, 2, 3, पावलं जमिनीकडे जाऊ दे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिवर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे. नियंत्रित जमिनीमध्ये. आणि आता सावकाश जमिनीमध्ये बरोबर विश्रांती. करूया आपण आता विपरीत बैली मुद्रा. त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय हळूहळू 30 डिग्री, 30, 60 आणि मग 90 डिग्री वर घेऊ शकता किंवा रोलिंगने तुम्ही पाय डायरेक्ट वर घेऊ शकता. ओके. आता सीटचा भाग थोडासा वर उचला, थोडासा वर. हा, आणि आपल्या हातांचा आधार द्या सीटच्या इथे. सीटच्या इथे आपल्या हातांचा आधार येत आहे का? ठीक आहे. जर पूर्णपणे नाही जमत असेल तर इट्स ओके. ठीक आहे. तुम्ही पाय असेच आहेत ना 90 डिग्री वर करून भिंतीला टेकून थोडे दिवस प्रॅक्टिस करा. सीटचा भाग पायाचा आधार घेऊन थोडासा वर उचलण्याचा प्रयत्न करा. ओके. ठीक आहे. सावकाश पाय येऊ देत खाली. सावकाश नियंत्रित जमिनीवर येऊ देत. आता इथे आपल्याला थोडीशी प्रॅक्टिस घरी काय करायची आहे, दोन्ही जे पाय आहेत ना ते 90 डिग्री असे उभे करायचे. 90 डिग्री असे सरळ घ्यायचे आणि आपल्या भिंतीचा आधार घ्यायचा, भिंतीचा. आणि थोडासा सीटचा भाग वर उचलायचा, आपला आपण प्रयत्न करायचा. आणि समजा आपल्याला पाय जास्त वेळ नाही थांबताय तर पुन्हा एकदा त्या भिंतीला टेकून उभे करायचे पाय. हा, ठीक आहे. ज्ञानेश्वर सरांचं होत आहे. बरोबर आहे. छान, बरोबर. छान छान. उलट चाल करताना सावकाश आधी पाय डोक्याच्या जवळ येते. हा, हळूहळू कंट्रोल होऊन. ठीक आहे. तुम्ही फक्त बाई थोडीशी प्रॅक्टिस करा की 90 डिग्री पाय वरती घ्यायचे आणि भिंतीला टेकून थोडेसे थांबायचे. ठीक आहे, जेणेकरून आपल्याला सीटचा भाग हळूहळू उचलता येईल. कारण की ह्या सगळे ऍडव्हान्स आसन आहेत, करताना थोडीशी आपल्याला काळजी सुद्धा. विश्रांती. स्पॉन्डिलिसिस असेल तर थोडासा त्रास होईल ना मॅनेज. स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे. सावकाश एका कुशीवरून पोटावर पण विश्रांती घ्यायची. एका कानावर पण विश्रांती. ह्याला सप्लिमेंटरी आसन किंवा कॉम्प्लिमेंटरी आसन ते म्हणजे भुजंगासन. जेव्हा आपण विपरीत कमी करतो तेव्हा आपल्या गळ्यावरती दाब येतो, म्हणून त्याला कॉम्प्लिमेंटरी भुजंगासन आपण करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले आहेत, कपाळ जमिनीवर आहे, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत, पायाचे तळवे सुद्धा सिलिंगच्या दिशेने. दोन्ही हात फोल्ड करूया, हाताची कोपरं छातीच्या दिशेने. त्याचबरोबर
आपल्या हाताचे पंजे छिद्राचे दिसते. आणि आता सावकाश आपलं कपाळ, नाक, अनुवटी, गळ्याचा भाग, छातीचा भाग आणि आपलं पोट कमी बसल्यावर नजर केलीमुळे अंतिम स्थितीमध्ये तो बदललं. गळ्यावरती आलेला ताण सर्व श्वास घेऊया. आपापल्या क्षमतेने श्वास घेऊया. श्वास सोडूया. हात पूर्णपणे कोपरा जमिनीवर करून नॉर्मल श्वास चालू आहे. उलट चालताना एक श्वास सोडून घेऊया. श्वास सोडत आपला पोट, छातीचा भाग, त्याच्यानंतर अनुवटी, नाक आणि कपाळ जमिनीवर दोन्ही हातांनी एका कुशीनावरून विश्रांती, पाठीवर करून विश्रांती. आणि मग सावकाश अगदी सावकाश आसन करताना ना थोडस खाली काहीतरी घेत जा. सर तुम्ही खाली मॅट वगैरे नाहीये ना, तर मॅट वगैरे घेत जा, कारण की शरीराला दुखापत होऊ शकते. दोन्ही हात गुडघ्यांवर थोडस पुढे झुकायचं. पाठीचा कणा सरळ, डोळे बंद. एक आवर्तन दीर्घ श्वासासन आहे तो श्वास सोडून घेऊया. एक खोलवर दीर्घ श्वास घेऊन घेऊया यथाशक्ती. आणि संत गतीने श्वास सोडून घेऊया. कंप्लीटली ब्रेथ आउट. प्राणायामाचा श्लोक दोन्ही हात जोडून द्यायचे आणि सुरुवात करूया. प्राणस्येदं वशे सर्वं प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाश्च विदेहि. या प्राणशक्तीला विलंब म्हणतात. दोन्ही हात पुढे, डोळे बंद. करणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. डाव्या हाताची ध्यान, उजव्या हाताची अंगुली, 3 आवर्तन अनुलोम विलोम. उजवी नाकपुडी बंद, डोळे अर्धन मिटलेले. डावीने आहे तो श्वास सोडून घेऊया. डावीने खोल वरती पुरा. डावी बंद. उजवीने संतरेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संतरेच. सेकंड राउंड. डावीने खोल दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संतरेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संतरेच. लास्ट राउंड. डावीने खोलवर दीर्घ पुरा. डावी बंद. उजवीने संतरेच. उजवीने पुरा. उजवी बंद. डावीने संतरेच. उजवा हात गुडघ्यावर ध्यान मोठे होते. आपण केलेला आहे बॅलन्सिंग असं अनुलोम विलोम प्राणायाम. आणि आता 3 आवर्तन शीतली प्राणायामाची. धूळ आणि प्रदूषण असेल तर हा प्राणायाम करणं टाळायचं. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा, पाठीचा कणा सरळ, डोळे अर्धन उघडूया. एकांत स्मित हास्याची निर्माण. आणि आता जीभ बाहेर घेऊन यायची आहे आणि ती समोरून फोल्ड करायची आहे. जिभेची पण
डोळ्यांना तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. सेकंड राउंड. जिभेची पन्हळ तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. अजून एका आवडतं. जिभेची पन्हळ, जीभ बाहेर, तोंडाने खोलवर दीर्घ पुरव. जीवातमध्ये तोंड बंद, नाकाने संथरेच. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव. करणार खूप भ्रामरी प्राणायाम. दोन्ही हातांची ध्यान मुद्रा आहेच. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या ध्यान मुद्रेकडे. प्राणस्पंदनांची अनुभूती. हलकस स्मित हास्य चेहऱ्यावर. 3 आवर्तना भ्रामरी प्राणायाम. आता दोन्ही हातांची जी 4 बोटं आहेत ती आपल्या डोळ्यांवर ठेवायची. अंगठा आपला कानाच्या इथे असेल. खोलवर दीर्घ पुरव. पहिला वर्तन आणि रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुरव आणि रेचकच्या वेळी भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुरव. रेचक करताना भ्रमर गुंजन. दोन्ही हात गुडघ्यांवर आणि डोळे बंद असलेल्या स्थितीमध्ये आपण जी बैठक घातली ती सोडून द्यायची आणि शवासनाची स्थिती घ्यायची. पाठीवर विश्रांती किंवा रिलॅक्सेशन. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल 1 ते 1.5 फुटाचं. टाचातल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. दोन्ही हात शरीरात असलेला हातांची बोटं हवेत मिटलेली तळवे स्लिपच्या दिशेने. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अर्ध्यात मिटले. बंद डोळ्यांनी आज आपण जी काही साधना केली त्याचा आपण क्रम आठवूया. आता आपण गोमुखासन हे नवीन आसन शिकलो. त्याचबरोबर दंड स्थितीमध्ये नटराजासन, शयन स्थितीमध्ये केलेली विपरीत मुद्रा, या सगळ्याचा आपण आपला मागोवा घेत आहोत. आणि हे करत असताना नकळत एखादा स्नायू काढला गेला असेल तो आपण शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. उत्तानं शववद्भूमो शयनं तच्छवासनं शवासनं शान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देतं असं हे चैतन्य आसन. क्रमाक्रमाने शरीरातला प्रत्येक अवयव शिथिल करत जाऊया. दोन्ही पाय, पायांची बोटं, तळपाय टाच, रोटा पोटऱ्या, गुडघा मांडी, संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाला शिथिल. जाणीव दोन्ही हातांकडे. दोन्ही हातांची 5ही बोटं, तळहात वळखत, मनगट पोकळ, दंड धरला. संपूर्ण उजवा आणि डावा हात मनाला शिथिल. जाणीव सीटच्या भागाकडे कोंबडीच्या भागाकडे. तिथले सगळे स्नायू संधी शिथिल. पाठकड्यांमध्ये 33 मणके.
तेही शिथिल. जाणीव उदर उर आणि कंठाकडे. पोटातील आजूबाजूचे सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग किंवा पिंजरा बरगड्यास. फुफ्फुस छोटस हृदय शिथिल. गळ्यातला सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. जाणीव आपल्या चेहऱ्याकडे. हनुवटी ओठ दात तोंडाच्या सैल सर्जी. संपूर्ण जबड्याचा दोनदार तोंडा नाक. अलगद पिठलेले दोन डोळे. डोळ्यांच्या आधी भुवयातून आठवीतील कपाळ. डोक्याचा मागचा भाग टाळू साबण. मनाने शिथिल. संपूर्ण शरीर देहधारणे शिथिल झालेला. जाणीव आपल्या श्वासाकडे. मनाचं शिथिलीकरण. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना हलकं हलकं वर येणारा पोट आणि श्वास सोडताना जमिनीच्या दिशेने जाणारा पोट. या हालचालींकडे माझी जाणीव. श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता प्राणशक्ती चैतन्य शक्ती माझ्यात भरून येत आहे. आणि मी श्वास सोडतो माझी सगळी माझ्या सगळ्या व्याधी चिंता मी सोडून देत आहे. श्वास घेत मी प्राणयुक्त चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडत मी तणावमुक्त व्याधीमुक्त होतो. मी खूप छान आहे, मी खूप आनंदी आहे आणि माझी शारीरिक मानसिक स्थिती अतिशय निरोगी आहे. मला खूप छान खूप प्रसन्न वाटतं. श्वासाची गती संत मंद लयबद्ध झालेली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्नाच्या स्थितीत मी स्वतःला एक संकल्प देत आहे. मला माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषधविरहित व्याधीविरहित असंच ठेवायचं आहे आणि त्यासाठी तशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा एक रोजचा रोजचा 1 तास हा स्वतःसाठी असणार. मला प्रचंड आत्मविश्वास इच्छाशक्ती प्राप्त होत आहे. माझं मन अतिशय निर्भय आणि खंबीर झालेलं आहे. म्हणून आपण आपल्या आई वडिलांचं गुरुजनांचं बाल्यविवाहाचं स्मरण करूया. त्यांना वंदन करूया. त्यांच्या आशीर्वादाने आपल्या दिवसाची सुरुवात योग कर्म सुदर्शन त्या भगवद्गीतेतील श्लोकाप्रमाणे आपण आपल्या नित्यक्रमानं सुरुवात करीत असतो. आणि त्यासाठी या आनंदासाठी बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांची हलकीशी घालतात. मान डावीकडे उजवीकडे आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला उजव्या हाताची डोळे बंद आहेत. शांती मोठ्यासाठी दोन्ही जोडून घेऊया आणि सुरुवात. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत कमरेतून पुढे सुटूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर यथाशक्ती पुढे ढकलण्याचा प्रयत्न. आजची साधना करून समर्पित करत आहोत. संपूर्ण शरीरावर विश्रांती. श्वास घेत घेत कमरेत सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. अस्तं खाली. नेट असतात. अलगद डोळे एक दृष्टिकोन
धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 7 वाजता. शुभ दिवस. मीटिंग आहे.